ड्रायव्हर होणं खरंच सोपं वाटतं का? कदापि नाही। ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला नक्की कळेल की ड्रायव्हर होणं किती सोपं वाटतं का। कधीच वाटणार नाही की ड्रायव्हर होणं एवढं सोपं आहे। तुम्ही या स्टार्टिंगला जो व्हिडिओ चालू आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। काय त्याचं स्किल असेल, त्याने एवढ्याशा गल्लीमधून तो इतका मोठा ट्रेलर बाहेर काढला। हे साध्या सुध्या ड्रायव्हरचं काम नाही, त्याला स्किल लागतं। स्किल हे असं कुठून येत नाही। ते जसं शिक्षण घेऊन इंजिनिअरिंग करावं लागतं, नंतर खूप अभ्यास करावा लागतो, त्यानंतर ते तुमच्या शिक्षणातून येतं, तसं इथं हे अनुभवातून येतं। तुम्ही ज्या वेळेला खलाशी असता त्याच्यानंतर तुम्ही ड्रायव्हर होता आणि त्यानंतर हे स्किल येतं। बघा, तो एवढ्याशा गल्लीतून ना तो गाडी पूर्ण बाहेर काढतो। एवढं सोपं नाही ड्रायव्हर होणं, कधी सोपं नाही। तो आपल्या परिवारासाठी उन्हात तानात पावसात ना बाहेर असतो। तो जरी ऍक्सिडेंट जरी त्याला वाटली अशी गोष्ट समोर, की अशा काही गोष्टी त्याच्या समोर आल्या की बाबा कुणाचा तरी जीव जाणार आहे, तो नक्कीच किती मोठी गाडी असू द्या तो प्रयत्न करणार, म्हणजे करणार, 100% त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार। त्यालाच काय, गाडीतल्या प्रवासी जे असतात, प्रवासीचे असो किंवा ट्रेलर असो, टेम्पो असो, ड्रायव्हर हा कधीच स्वतः ऍक्सिडेंट करत नाही। तो सगळ्यांना वाचवण्याचाच प्रयत्न करतो। कधी कधी तर अशी भयानक परिस्थिती येते ना की त्याला काही पर्याय नसतो, त्यावेळेला तो इतका मोठा ऍक्सिडेंट होतो। तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता, आपल्या परिवारासाठी ड्रायव्हर हा रस्त्यावर आहे। या देशाची सुद्धा ना अर्धी इकॉनॉमी जी आहे ना ही ड्रायव्हर मुळे चालते। लॉकडाऊनच्या काळात ज्यावेळेला ड्रायव्हर लोक रस्त्यावर आले ना, त्यावेळेला लोकांच्या घरी राशन पोहोचलं। त्यावेळेला लोकांच्या घरात म्हणजे राशन आल्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या। भाजीपाला सुद्धा ड्रायव्हरच घेऊन येतात, दूध सुद्धा ड्रायव्हरच घेऊन येतात। भले त्यांच्या पाठीमागं अनेकांचा हात असतो, पण ड्रायव्हर हा कधीही सामान्य माणसापेक्षा, तो मी तर बोलतो सामान्य माणसापेक्षा खूप, तो त्याची उंची खूपच मोठी आहे। तो आपला जीव आहे ना तो असा हातात ठेवतो। या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, शेवटच्या व्हिडिओमध्ये, की तो मरता मरता वाचला। त्याचे परिवार तर विचार करत असतील की तो कामावर गेलाय, पण त्याचा जीव ना तो आपल्या हातात घेऊन चालतो, ड्रायव्हिंग सीटवर बसलेला असतो। म्हणून बोलतो, ड्रायव्हर होणं एवढं सोपं नाही। त्यामुळे तुम्ही ड्रायव्हरला हॅशटॅग करा आणि आपल्या भावाला खरंच सलाम करा, ड्रायव्हर भावाला।